वेलकम टू लिटल स्टार. आज आपण हे एक बोर्ड बुक बघणार आहे. जुलिया डोनाल्डसन यांचे हाईड अँड सीक पिग अ लिफ्ट द फ्लॅप बुक. हे अतिशय इंटरॅक्टिव्ह पुस्तक आहे. यामध्ये हा एक पिगी आहे, तो या कोंबडीला शोधत असतो आणि यात असे काही फ्लॅप्स आहेत. या फ्लॅप्सच्या मागे काही चित्र लपलीत ती मुलांना शोधायची असतात आणि असे फ्लॅप उचलून त्याच्या मागच्या गोष्टी शोधणं हे मुलांना आवडतं. जसं आपण हाईड अँड सीक गेम खेळतो तसा हा एक गेम आहे. तर मग चला पुस्तक वाचूया. आता या फ्लॅप्सच्या मागे कोण कोण प्राणी लपलेत हे तुम्ही शोधून सांगायचंय बरं का. लेट्स प्ले हाईड अँड सीक सेज हेन. येस सेज पिग. आय विल काउंट टू 10. नाव इट्स टाइम फॉर पिग टू सीक. कॅन यू सी अ येलो बीक? कोण आहे बघा बरं. Bird. Come on, blackbird, follow me. Let's find hen. Where can she be? आता हे दोघे चालले शोधायला. Look attain. Is hen in there? Can you see a long brown ear? कोण बसलं बघा आता इकडे. It's rabbit. आता हे तिघे चालले शोधायला. Come on, rabbit, follow me. Let's find hen. Where can she be? Pig has found a spotty shit. Can you see a pair of feet? आता या फ्लॅप खाली कोण आहे? Squirrel. Come on, squirrel, follow me. Let's find hen. Where can she be? Maybe hen's behind this pail. Can you see a fairy tale? आता बघूया तिथे कोण आहे. फ्लॅप. अरे कोण आहे हा? तर उंदीर मामा. माऊस. Come on, dormouse, follow me. Let's find hen. आता सगळे कोण कोण भेटले बा. रॅबिट, स्क्विरल, ब्लॅकबर्ड, माऊस. Let's find hen. Where can she be? Who's behind this garden rose? Can you see strippy nose? तर इथे कोण आहे? Badger. Come on, badger, follow me. I will lead you to our picnic tea. तर सगळे गेले शोधायला. बघा बघा इथे कोण आहे. Still no hen. Where did she go? Pig can't think. But do you know? कुठे असेल बरं ती? आता यात बघूयात. मिळाली. फ्लॅपची पुस्तकं 3 ते 6 वयोगटातील मुलांना अतिशय आवडतात. हे बोर्डबुक असल्यामुळे फाटण्याची भीती नसते आणि फ्लॅप्स आहेत ते वापरून थोडेफार पुढे मागे झाले तरी तुम्ही ते चिटकवू शकतात, नवीन लावू शकतात. पण पुस्तकं हातात दिली तर मुलं नक्कीच वाचतील आणि अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा ते आनंद घेऊ शकतील. यातून फक्त गोष्टच नाही तर प्राण्यांची नावं, ते कुठल्या गोष्टी मागे लपलेत त्या गोष्टींची नावं, असा वेगवेगळा शब्दसंग्रह त्यांचा वाढत जातो आणि यामधून त्यांचे कॉन्सन्ट्रेशन आणि शोधक वृत्ती ही चांगलीच डेव्हलप होत राहते. आणि अशी पुस्तकं जर तुम्ही मुलांना घेतली तर वाचनाची आवड लागेल आणि मुलांना पुस्तकंही आवडतील. अशी पुस्तकं जर तुम्हाला अजून पाहायला आवडत असतील तर लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.